याचा उच्चार ए असा झालाय. याचं काही काम नाही तिथं, फक्त याला याचा आवाज ए बनतोय हे सांगण्यासाठी ई वापरलं जात आहे. तुम्ही असं ठरवू शकता की याला ए वाचायचं, याचा काहीच आवाज होत नाही. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, स्पेलिंग लक्षात ठेवायचं आपल्याला. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, वी म्हणजे आम्ही, मी म्हणजे मला. ईचा आवाज ई असा होतोय. ठीक आहे, ई सोबत किंवा डबल ई जर आलं तर याचा आवाज दीर्घ ई म्हणजे जास्त होणारा आवाज असं होतोय, म्हणजे जास्त वाचायचा ई. किंवा इथे बीई बी राहायचं बघा, बी. बी म्हणजे होणे, असणे. ठीक आहे, असं याचा अर्थ आहे बी, बी. आणि इथे मी बी लिहितोय, बी. ह्या बीत आणि ह्या बीत फरक आहे, बी. हे थोडस ईचा आवाज जास्त होतोय, बी. हनी बी, मधमाशी आपण म्हणतो. ठीक आहे, बी म्हणजे मधमाशी. ट, र, डबल ईला काय वाचायचंय ई, ट्री. ईचा आवाज वाढवायचा आहे, ट्री. झाड आपल्याला माहित आहे, फ्री. मोफत, फुकट. स, ई, सी. सी म्हणजे पाहणे, सीन, पाहिलं. असे शब्द. वीक, 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 आठवडा. तर असे शब्द ज्याच्यामध्ये डबल ई येत आहे त्याचा आवाज दीर्घ करायचा आहे. काय करायचा आहे, म्हणजे जास्त होणारा आवाज करायचा आहे. मला थोडस माझ्या पाठीमागून, ईचा आवाज ए, ईचा आवाज ई, डबल ईचा आवाज दीर्घ ई. दीर्घ म्हणजे जास्त होणारा आवाज. हे दिसतंय का नाही बघा फळ्यावरती. ई आणि ए जर एकत्र आलं तर याचा आवाज अ असा सुद्धा होतोय, आणि म्हणजे दीर्घ अ सारखा, किंवा ई अ असा सुद्धा होतोय. ओके, जसं की इयर, ई अ र, इयर, इय. असंच फ ई र, फी अ र, फियर, फियर, फियर असं वाचतोय आपण. ई अ ई य. हियर, हियर असं होतंय. किंवा बघा मग अर्थ, अ अ र थ, अर्थ. याचा अर्थ असतोय पृथ्वी. ल, इथं ल वाचायचं, लर्न, लर्न. अर्ण. ठीक आहे, लर्न म्हणजे शिकणे, अर्ण म्हणजे कमावणे. तर हे शब्द लिहून थोडेसे स्पेलिंग आपण जर पाठ केल्या तर आपल्याला वाचताना चुकणार नाही. ठीक आहे, हे शब्द आता फक्त लिहून काढा किंवा याचा स्क्रीनशॉट काढा. उद्या याचं वाचन वगैरे आपण जरा व्यवस्थित घेऊया. ठीक आहे, हा नियर वगैरे शब्द आहेत, बरेचसे शब्द आहेत. मी काही थोडेसे मोजके शब्द इथे घेतलेत. आता फोटो पाठवतो वाटल्यास मी ग्रुपवरती. ठीक आहे, आपण बाकीचं जे आहे याचा सराव किंवा हे शब्द वाक्यामध्ये उद्या वापरणार आहोत.
आता आपण थांबूया. बाय बाय. सी यू टुमॉरो. हॅव अ नाईस इव्हनिंग. गुड नाईट.